इथं बघा आलं, लसण, कोथिंबीर, हे गरम मसाला आणि खोबरं, कांदा आणि डाळी मी भाजून घेतलेत. बघू शकतात तुम्ही. हा का एकदम छानपैकी लालसर भाजून घ्यायचे. सगळं भाजून घ्यायचे. गरम मसाला, धने वगैरे, कांदा ते सगळं भाजून घ्यायचं असं छानपैकी गोल्डन कलर येऊस्तक. बघू शकतात किती कसं भाजून घेतलं एकदम छान. आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे बघू शकताय तुम्ही आलं, लसण, थोडीशी कोथिंबीर द्यायची याच्यात टाकून. आता हे याच्यात घ्यायचं काढून आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही इथं मी सगळं भाजून घेतलेलं आहे. तर चला आता आपण घेऊ हे बारीक करू. आपण याच्यात टाकू थोडंसं पाणी. थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेते. अजून थोडंसं पाणी टाकू म्हणजे एकदम बारीक होईल. जास्त घट्ट नाही ठेवायचं आपल्याला, एकदम बारीक करायचं. बघू शकता कसं झालंय. थोडंसं अजून पाणी टाकायला लागणार आहे. तर मित्रांनो अजून थोडंसं पाणी टाकू आपण याच्यामध्ये म्हणजे अजून बारीक होईल ते. म्हणजे बारीक चवीला खूप छान लागतं. बघू शकताय आपला एकदम असा सुंदर मसाला झालेला तयार. तिथे बघू शकताय तुम्ही तेल टाकायचं. लय नॉर्मल तेल टाकायचं, लय बी नाही टाकायचं, मग ती खूप तरी येते. आणि हा जो मसाला आपण आता तयार करून घेतलेला हा बघा, हा त्याच्यात टाकायचा. छान मसाला परतून घ्यायचा. बघू शकता बघा कसा गोळ कलर कसा यायला लागलाय बघा. आपण याच्यात टाकू थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, थोडंसं काळं तिखट, थोडंसं लाल तिखट म्हणजे तिखट होईल ते. आणि हा आपला घरीच बनवलेला गरम मसाला. बघू शकताय. तर आपण याच्यात टाकू थोडंसं पाणी. म्हणजे जेवढे आपल्याला लागतं तेवढंच पाणी टाका. जेवढी भाजी लागते ना आपल्याला तेवढंच पाणी टाका.
बघू शकता हा बघा अंडा कढीची गिरवी कशी झाली. थोडीशी कोथिंबीर देऊ टाकून आपण. बघू शकताय बघा कशी छान झाली हा का. वास तर एकदम खमंग यायला लागलाय. त्यात आपण याच्यात देऊ अंडे टाकून. तर कशी वाटली अंडा कढीची भाजी कमेंटमध्ये जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा.